नमस्कार, मी अमोल मोरे. न्यूज डंकामध्ये आपले स्वागत करतो. देशाच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली असून पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय रणनीती आखणारी संस्था आयपॅक म्हणजेच इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी आणि तिचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या संबंधित ठिकाणावर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने छापे टाकले आहेत. ही कारवाई कथित आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. या छापेमारीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत ही कारवाई पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करत काही फाईल्स त्यांच्याकडून घेत त्या आपल्या वाहनात ठेवल्या. त्यांच्या या वर्तनामुळे एक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई सुरू असताना मुख्यमंत्री इतक्या का अस्वस्थ झाल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बातमीनंतर आता पाहूया मुंबई महानगरपालिकेशी संबंधित एक बातमी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महापौर पदावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी महायुतीकडून मुंबईचा महापौर हा 100% मराठी हिंदूच असावा अशी भूमिका आता मांडण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या मते मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून नेतृत्वात मराठी माणसाचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. हा मुद्दा स्थानिक अस्मिता आणि मराठी ओळखीशी जोडलेला असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षांनी या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की महापौर पद हे एक संविधानिक पद असून त्याचा निर्णय धर्म किंवा भाषेच्या आधारावर होऊ नये. समावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व मुंबईसाठी योग्य ठरेल असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. या बातमीनंतर आता पाहूया आर्थिक विश्वातली एक मोठी बातमी. उद्योग विश्वातून एक भावनिक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपल्या एकूण संपत्तीपैकी 75% हिस्सा समाज कल्याणासाठी दान करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. आपल्या मुलाच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांनी हा निर्णय पुन्हा एकदा मांडला आहे. अनिल अग्रवाल यांनी सांगितले की आयुष्यातील अत्यंत कठीण काळातून जात असतानाही समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे हीच आपल्या मुलासाठी खरी श्रद्धांजली ठरेल. शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांसाठी ही संपत्ती वापरण्यात यावी असे देखील त्यांनी म्हटले आहे. या बातमीनंतर आता सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला सोने चांदी यांची बातमी पाहूया. सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली. देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या दरात तब्बल 12,225 रुपयांची घट झाली असून सोन्याच्या किमती देखील 1,232 रुपयांनी खाली आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरच्या मूल्यातील चढउतार यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकावर असलेला चांदीचा दर अचानक घसरल्याने ही बातमी लक्षवेधी ठरली आहे. तुम्हाला या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.